पंक्च्युएशनमध्ये जे काही फुल स्टॉप असेल, क्वेश्चन मार्क असतील, एक्सक्लेमेशन मार्क, कॉमा, तसेच सेमी कॉलन, ठीक आहे. तर कॉलन असेल किंवा ॲपस्ट्रॉफी असेल, इन्व्हर्टेड कॉमा असतील, ब्रॅकेट्स असतील, डॅश असेल, त्यानंतर हायफेन असेल, तर हे जे काही सिम्बॉल्स आहेत त्याला की आपण पंक्च्युएशन मार्क असं म्हणतो, तर याचा सेंटेन्समध्ये किंवा एखाद्या पॅसेजमध्ये कसा यूज करायचा आहे हे आपल्याला आज पाहायचं आहे. तर त्यातला पहा पहिला पॉईंट आहे फुल स्टॉप. द फुल स्टॉप इज यूज्ड फॉर फॉलोइंग पर्पजेस. तर व्हेन वी वॉन्ट टू इंडिकेट द एंड ऑफ अ स्टेटमेंट किंवा सेंटेन्स, note that the full stop is not used at the end of a question or of an exclamation. Every statement or sentence must begin with a capital letter and must end with a full stop. पहा, प्रत्येक जो काही सेंटेन्स आहे त्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरपासून होणार आहे आणि शेवट मात्र फुल स्टॉपने होणार आहे. जसे की पहा, नोव्हेंबर असेल तर नोव्हेंबरसाठी जर नोव्हेंबरचा आपण शॉर्टकट केला की NOV केलं असेल तर व्ही झाल्यानंतर आपल्याला फुल स्टॉप तिथे द्यायला लागतो. किंवा जर डॉक्टर असेल तर डॉक्टरसाठी आपण काय घेतो, DR लिहितो बऱ्याच वेळेला, तर DR झाल्यावर डॉट असतो तिथे, ठीक आहे. किंवा मिस्टरसाठी पहा, तर मिस्टरसाठी पण MR झाल्यावर काय असतो, डॉट असतो. तर अशा पद्धतीने एकतर सेंटेन्सच्या शेवटी किंवा जर शॉर्टकट्स यूज केलेले असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतो, फुल स्टॉप देतो. जसं की पहा, ॲट द एंड ऑफ अ सेंटेन्स, एक्झाम्पल, ही इज काइंड, रामा इज क्लेवर, ठीक आहे. सेंटेन्सच्या एंडला आपण फुल स्टॉप दिलेला आहे. त्यानंतर पहा सेकंड, आफ्टर ॲब्रिव्हिएशन अँड इनिशियल्स. जर इनिशियल्स वापरले असेल तर तिथेही आपल्याला फुल स्टॉप द्यायला लागतो. जसं की MLA, तर M.L.A. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जिथं काही इनिशियल्स आपण यूज करणार आहे तर तिथे आपण काय देतो, फुल स्टॉप देतात. तर त्यानंतर पहा कॉमा. आपल्याला काय पाहायचं आहे की कॉमा कधी यूज करायचा. तर कॉमा आर यूज इन अ लिस्ट ऑफ ॲटम्स. आफ्टर ईच ॲटम इन द लिस्ट अ कॉमा शुड बी यूज. ठीक आहे. त्याचे काही रूल्स आहेत पहा. टू मार्क वर्ड्स इन अ पोझिशन, जसं की गांधीजी, कॉमा द फादर ऑफ नेशन, द वॉज शॉट डेड. तर हे जे काही गांधीजींच्या रिलेटेड जे काही दिलेलं आहे तर तिथं कॉमा दिलेला आहे, ठीक आहे. त्यांच्याच रिलेटेड जे सेंटेन्समध्ये वापरले त्यांचे जे काही पॉईंट होते ते हायलाईट करण्यासाठी कॉमा दिलेले, त्यांच्याबद्दलचे 2-3 पॉईंट दिलेले. त्यानंतर पहा बी, टू सेपरेट 2 or more पार्ट्स ऑफ अ स्पीच दॅट कम टुगेदर. पार्ट ऑफ स्पीच 2 किंवा त्यापेक्षा जास्त एकत्र येतात त्यावेळेला, जसं की वेल्थ, हेल्थ अँड विजडम कांट गो टुगेदर. तर त्यावेळेला वेल्थ झाल्यावर कॉमा दिला, ठीक आहे. तर हे पुढे त्याच म्हणजे एका जातीचे शब्द एकानंतर एक आल्यानंतर पण कॉमा देतात, ठीक आहे. नंतर पहा, टू सेपरेट ईच पेअर ऑफ वर्ड ऑफ द सेम काइंड. आता हे एका जातीचे, जसं की रिच अँड पुअर, यंग अँड ओल्ड, ऑल हॅव टू डाय. तर आता हे पहा, गरीब असेल किंवा श्रीमंत असेल, तरुण असेल किंवा म्हातारा असेल, तर प्रत्येकाला मरायचं आहे. तर अशा प्रकारचे ह्याच्यामध्ये पण आपल्याला काय करायचं, कॉमा यूज करता येतो. त्यानंतर पहा, बिफोर अ कोटेशन, एक्झाम्पल, ही सेड टुडे इज मंडे. तर या ठिकाणी पण आपण काय यूज केलेलं आहे, कॉमा यूज केलेला आहे. आता यानंतर आहे सेमी कॉलन. तर आता आपल्याला पाहायचं आहे की सेमी कॉलनचा यूज काय आहे. पहा, द सेमी कॉलन इज यूज इन अ लिस्ट when the atom in the list contain commas. त्यातला पहिला पहा, the semicolon represents a pause greater than that indicated by comma. Second one, it is used to separate the clauses of a compound sentence. And third one, it is used to separate series of loosely connected clauses. Example, reading maketh a full man, speaking a ready man, writing a perfect man. हा पहा सेमिकॉलन, हा सिम्बॉल आहे सेमिकॉलनचा, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे कॉलन. यूज ऑफ कॉलन. कॉलन, इट इज यूज बिफोर इनन्युमरेशन. एक्झाम्पल, द वेल नोन इंडियन रायटर्स आर कुलदीप नायर, प्रितिश नंदी, अरुण गांधी and R.K. Narayan. The colon is used to indicate the beginning of a list.
बिगिनिंग दाखवण्यासाठी, लिस्टची बिगिनिंग दाखवण्यासाठी सेमिकॉलन यूज करतात. ठीक आहे. तर त्यानंतर पहा सेकंड बी, इट इज यूज टू इंट्रोड्यूस अ कोटेशन. कोटेशन इंडिकेट किंवा इंट्रोड्यूस करण्यासाठी पण कॉलनचं यूज करतात. जसं की पहा, गांधीजी सेज ट्रूथ इज अ गॉड, किंवा नेहरू सेज यूथ इज अ नॅशनल वेल्थ. तर पहा इथे आपण कॉलन पाहिलं. हिअर द कॉलन इज युजली फॉलो बाय डॅश. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे क्वेश्चन मार्क. तर क्वेश्चन मार्कचा यूज पहा. अ क्वेश्चन मार्क इज यूज ॲट द एंड ऑफ अ क्वेश्चन. हे तर आपल्याला कॉमनली माहीतच आहे. ठीक आहे. तर हा एक इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचा टाईप आहे, आणि जो क्वेश्चन मार्क ज्या सेंटेन्सच्या एंडिंगला दिलेला असतो तो क्वेश्चन सेंटेन्स आहे. ठीक आहे. तर पहा एक्झाम्पल, हू आर यू क्वेश्चन मार्क, व्हॉट इज युअर नेम क्वेश्चन मार्क. आता एक्सक्लेमेशन मार्क्ससाठी आपल्याला पाहायचे आहेत रूल्स. तर एक्सक्लेमेशन मार्क पहा, ॲन एक्सक्लेमेशन मार्क इज यूज टू ॲड एम्फेसिस or emotional force to a sentence. It is used after exclamatory word, phrases and sentences. Example, alas, I am ruined. Oh, you are too weak. ओ च्या नंतर काय दिलं आहे? एक्सक्लेमेशन दिलेलं आहे. Who will listen to such a man? एक्सक्लेमेटरी. तर हा जो सिम्बॉल आहे हा एक्सक्लेमेशन मार्क आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा इन्व्हर्टेड कॉमा. आपल्याला पाहायचं आहे इन्व्हर्टेड कॉमा. तर इन्व्हर्टेड कॉमाचा काय यूज आहे? हा वाला जो दिसतोय तुम्हाला, तर हा वरचा सिम्बॉल जो आहे तो इन्व्हर्टेड कॉमाचा आहे. तर इन्व्हर्टेड कॉमाज आर यूज टू मार्क द एक्झॅक्ट वर्ड्स ऑफ अ स्पीकर. एखादी व्यक्ती जर बोललेली असेल तर त्याचे शब्द ॲज इट इज दाखवण्यासाठी आपण डबल इन्व्हर्टेड कॉमाचा यूज करतो. पहा एक्झाम्पल, ही सेड I am unable to help him. He said, I am unable to help him. डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलेला आहे सेंटेन्स. त्यानंतर पहा आपल्याला ॲपॉस्ट्रॉफी पाहायचे. काय यूज आहे ॲपॉस्ट्रॉफीचा? तर ॲपॉस्ट्रॉफी इज यूज व्हेन वी वॉन्ट टू शो द ओनरशिप. त्याचे काही दोन ए आणि बीमध्ये आपण रोल्स घेतलेले आहेत तर ते पाहूयात. इट इज यूज इन द जेनेटिव्ह case of a noun. Example, Rama's book, Hari's house, Sita's husband, etc. And B1, it is used to indicate that a letter is left out. Example, don't, want, can't, that, I will, you will. तर इथं पहा हे जे दिलेले आहे ही आहे ॲपॉस्ट्रॉफी. ठीक आहे. तर एवढं लक्षात आलं. हे झाले पंक्च्युएशन मार्क्स. आणखीन पंक्च्युएशन मार्क आहेत, तुम्ही वेगवेगळे बुक्स रेफर करून त्यामध्ये हे पंक्च्युएशन मार्क पाहू शकता. जसं की ब्रॅकेट असेल, हायफेन असेल, डॅश असेल,